काही गरज नाही मला कामाची. हाय हॅलो गाईस, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आता शाळा झाली आहे चालू 10वीची, म्हणजे 10वी 9वी 8वी सगळी शाळा चालू झाली. कॉलेज नाही झालं. पण आता बघा एवढं काम पडलंय मला, सगळं सगळं आवरलंय मी घरातली. म्हणजे आंघोळ्या वगैरे झाल्या, पोरी गेल्या शाळेमध्ये. आता एक गेली बाहेर, मामाची मुलगी आली होती तिच्या बरोबर. आणि आपल्या युट्यूब चॅनल, नवीन चॅनलला आमची लाडकी रेश्मा म्हणून नवीन चॅनल मी ओपन केलेला आहे. त्यांनी सगळ्यांनी त्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय, सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. आणि खूप खूप तुमचं प्रेम द्यायचंय. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, काय वाटतात, कमेंटमध्ये नक्की सांगत जा. म्हणजे मी त्या प्रकारे नवनवीन अजून व्हिडिओ बनवत जाईल. आणि काय अजून त्याच्यामध्ये असेल ऍड करायचं ते पण ऍड करत जाईल मी. तर आता ते तर गेल्याच शाळेत, पण माझ्या मागं भरपूर काम आहे. धुणं आहे, कपडे आहेत, बाकीचं पण बरंच सगळं आवरायचंय आता. तर ते मी आता आवरते हळूहळू. आता 10-15 म्हणजे कसं 1.5-2 महिने एप्रिल पासून सुट्ट्याच होत्या मुलींना. तेव्हापासून मुली घरीच होत्या. त्याच्यामुळे काय वाटत नव्हतं. एक एक काम सगळ्या पुरी 2घी जणी करत होत्या. मग माझं एक राहिलेलं, मला एक काम सगळं सोपं होतं. पण आता नेमकं पुरी आज शाळेत गेल्यात, तर आज जरा एकटं एकटं वाटतंय, करमत पण नाही घरामध्ये. हळूहळू आता दिवस जसा होईल तसं आता मशीनचं पण भरपूर काम आलेले आहे. मशीनचं पण काम करायचंय चालू. हे बघा, इथं पण मशीनचं भरपूर काम आले आहे. साड्या वगैरे ह्या पिको फॉल करायला शिवायचेत, बरंचसं काम आहे. तर आता मी पहिलं घरातलं आवरते आणि मग मशीनवर तुम्हाला बसलेली मग तेव्हा मी तुम्हाला पण दाखवते. ओके. बसून खूप कंटाळा आलाय, पण आता कंटाळा करून काही जमणार नाहीये आपल्याला. कारण काम एवढं पडलंय खंडीभर, का बोलतात सोय नाही बाई. इथं कपड्यांचा ढीगपाट, हे कपडे, बाथरूम मध्ये पण भरपूर कपडे आहेत. ते पण आता ते धुते मी, भांडे वगैरे घासते आणि मग पुन्हा भेटूया आपण. सगळं मी चकाचक करते आणि जमल्यास तर छोटीशी होम टूर पण देते तुम्हाला. आणि मग तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. ओके. आता फरशी पुसून घेते पहिली, कॅमेरा लावला स्टँडला मी. आणि मग नंतर आता तोपर्यंत कपडे 5-10 मिनिटं चांगले भिजतात. म्हणून मग मी आधी काय करते, कपडे भिजत घालते. मग बाकीची कामं, फरशी किंवा नाही का भांडे वगैरे असं ते घासून घेते. म्हणजे 5-10 मिनिटात कपडे पटकन मग भिजले ना की चांगले निघतात. मग पोरी असल्यावर पटकन 10-15 मिनिटात काम होतं माझं. कारण एक फरशी पुसती, एक कपडे धुती, मी भांडे आणि स्वयंपाक करते, किंवा भांडे काय घासतात ते स्वयंपाक करते फक्त. पोरी नसल्या मग जरा सगळं काम एकटीला करावं लागतं. आणि आज झालाय उशीर, तर उद्यापासून नाही चालायचं उशीर. उद्यापासून जरा लवकर उठून काम पटापट उरकावं लागलं. जेवढं करता येईल तेवढं लवकर उरकलं म्हणजे लवकर मशीनचं पण थोडं काम करता यायचं. नाही तर मग दिवसभर नाही करत माणूस, कंटाळा पण येतो, काम पण होते. नाही तर कपडे द्यायला तर टेरेसवर वाळत घालायला 2 मजली चढून वरती जायचं म्हणजे मग ते पण लय टेन्शन आहे. ते स्टँड पण आणायचे मला आता. बघू, पावसाळा पाहिजे नाही, पाऊस पडल्यावर आणणार जीव. ते आणि कपडे वाळत घालायला मग ते चाललंय त्यांचं काहीतरी. एवढे कपडे दाखवते तुम्हाला आता. कपडे वाळत घालून झालेले आहेत आपले आता, घालून झालेले. आणि मग काय, या घे आपलं खाऊन. आता बनवलाय स्वयंपाक, चपात्या, बेसन, तव्यावरचं बेसन, शेंगदाण्याची चटणी, कांदा, लोणचं. एकटीचे ज्या बोर होईल आज, पण आता काय भूक लागली म्हणलं जेवायला. आणि दुपारी वाजलंय 1. आता ही कधी येते काय माहिती. तर कोणाला भाकरीचं पीठ नव्हतं म्हणून नाही केल्या. कोणाकोणाला पिठलं भाकरी आवडतं त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगायचंय. आणि मिरची नव्हती म्हणून मग मी लाल तिखट टाकले त्याच्यामध्ये. तिखटाचं पण काय म्हणते त्याला, पिठलं छान लागतं. तर या सगळ्यांनी जेवण करायला.
तर अशा प्रकारे आता खाऊन पिऊन झालेलं आहे. आता आहे झोपण्याची टाइम. झोप कोणाला प्यारी आहे मला सांगा. मला खाण्यापिण्यापेक्षा सगळ्यात जास्त प्रेम आहे ते म्हणजे माझ्या झोपेवर. कुछ भी हो जाए दुनिया इकड़ की इधर की उधर हो जाए लेकिन सोना जरुरी है भाई. सोना इज मस्ट. ओके. तर चला भेटूया थोड्या वेळाने. ब्लॉग मध्ये कंटिन्यू करायचंय आणि ब्लॉग कसा झाला हे कमेंट मध्ये नक्की सांगायचं. ओके. तर आता झालेली आहे झोप आणि मॅडम आलेल्या आहेत. मगाशी कुठं गेल्या होत्या, तिकडून आलेल्या आहेत आणि झोप झाली का? कुठे गेली होती नेमकी? मला एकटीला सोडून घरात. आता एवढ्या दिवस आपलीच होती की आज नाही गेलं तर लगेच मग करमत नाही मला काही सांगा तुम्ही. मी एकटीच होते का नाही आज दिवसभर? मला करमलं नाही, काय नाही काय नाही. चल चहा ठेव. भांडे हा आता वाजलेत किती? 5 वाजलेत. 4:45 वाजला ना. आता झोपायचंय का? आता काय झोपायचं नाही. हा आता मला काम आहे बरचसं. 2-3 काम आहेत. झाडून घ्यायचे, भांडे राहिले होते मग अशी घासायचे. 4 वाजता मी घासत असते. 4 वाजता आता हे बघा एवढा भांड्याचा ढीक पडलाय. भांडे घासणार आहे. थोडासा चहा ठेवते आणि मग व्हिडिओ पण नाही येत अजिबात. 2-3 दिवस झाले व्हिडिओ नाही, काय नाही. त्याच्यामुळे आता व्हिडिओ पण काढायचे आपल्याला. सगळ्यांनी चहा प्यायला या. पण आता दूधच नाही. नेमकं दूध आणायला पाठवायला लागेल हिला. दूध घेऊन यायला लागेल. दूध आणल्यानंतरच मग काय होईल ते चहाचं काम होईल. नाही दूध नाहीचे, आणलंच नाही दूध सकाळी. काल रात्री होतं ते दूध होतं. दूध आणायला जायला लागेल. दूध घेऊन या जावा. यायचा पहिला, दुसरा, तिसरा किती दिवस होता? दुसरा होता ना? चांगला होता का? का नुसतीच गेली नुसतीच आली, काळी काळी दिसायला लागली. हा उजेडात आता दिसते. बरं झालं कामवाली बाईला कामवाल्या बाईची गरज होती. इथं भांडे घासायचं काम आहे आता. झाडून घ्यायचंय, कपड्यांच्या घड्या घालायच्या. आज दिवसभर काम केलेले. कशी बघते बघा. हा शाळेत झाडून बिडून घे. लोकांच्या हमाली करा पण घरातल्या करा. सुट्ट्यांमध्ये केलं ना ते काय म्हणजे तू सुट्ट्यात म्हणून करायचं. ओके आता नाही करायचं. ओके ठीक आहे चालते. खरंय का खोटं आहे सांगा मला. परत मारायचं नाही काम. 80% पडले पाहिजेत. काहीच काम करू नको. पाणी सुद्धा हातात देणार. काहीच काम करू नको. हा 80% पडले पाहिजे. बरोबर का नाही? सगळ्यांनी मला सांगा बरोबर आहे का चुकीचं आहे? काहीच काम करायचं नाही. फक्त 80% पाडायचे. अभ्यास करायचा तेवढा भरपूर. 80% पाडायचे. लय दूध आणि आता ठेवलाय चहा. कोण चहा आहे मला त्यांनी कमेंट मध्ये नक्की सांगायचे. मी तर खूप चहावर किती थंडी, ऊन, पाऊस, वारा काही पण असो पण चहा पिल्याशिवाय मनाला शांती भेटत नाही. आणि 4 वाजताचा चहा म्हणजे सगळ्यात फेवरेट चहा. सकाळचा पण चहा फेवरेटच असतो पण जास्तीत जास्त 4चा चहा खूप फेवरेट. तर याचा चहा प्यायला झालेलं आहे. भांडे घासून होतात. आता बाकीचं दुसरं काम, स्वयंपाकाची तयारी थोड्या वेळाने. जरा वेळ बसणार आहे निवांत आता आणि मग स्वयंपाकाची. तो देखो हे मम्मी के साथ गप्पा मारणे आयो. कारण की तिला करमत नव्हतं ना दिवसभर. मी नव्हते तर म्हणजे बघा मी नसल्यावर यांना करमत नाही. आज प्रूफ झालंय की माझ्याशिवाय तुझं काय नाही. काही गरज नाही मला काम. कामापुरते सगळं गोड गोड. तसं काय नाही. मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल ना, मागच्या क्लिप मध्ये दीदी म्हणलेली आहे मला तू नसलं करमत नाही म्हणली की नाही. काय म्हटली बघा म्हणायचं असं तसं काय नाही. माहिती मला करमत नाही तुला माझ्याशिवाय. मी कॉलेजला गेलो कसं व्हायचं तुझं? हा काय नाही बघ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जेवण बिवण सगळं झालेलं आहे. सगळं आवरलेलं आहे. सृष्टी भांडे घासती बाकी
दिवसभर आज काही काम केलं नाही म्हणून तिला शेवटचं काम घरातलं आणि सगळं आवडून झाले आता. तर चालली आहे झोपायची तयारी. तर आजचा व्हिडिओ नव्हे पूर्ण ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आपली लाडकी रेश्मा या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके बाय गुड नाईट.